पेरलेला आहे बघा. कशी कोळपणी होती? तर आता दत्ता सांगेल आपल्याला कशी दत्ता कोळपणी होती काय. एक नंबर होती कोळपणी. हा, तर आम्हाला सुद्धा मित्रांनो असं वाटत होतं की ह्या एवढ्या जागेत चालेल का कोळप. कमी अंतर असल्यामुळं पण चालते, काय अडचण नाही. आणि जमीन पण अशी नाही की मऊ माती, सगळी खडकाळ जमीन आहे. तुम्ही बघू शकता ह्या बघा, ही खडक आहेत ह्या बघा सगळी आणि अशा ह्या खडकाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की हे आपण किसान कोळप चालवतोय, ऍक्च्युली हे मऊ मातीमध्ये चालवायला पाहिजे. हा, मऊ मातीमध्ये तर एकदमच चालेल चांगलं. हे असल्या जमिनीत, कडक जमिनीत सुद्धा एक नंबर असं कोळप चालतंय. तुम्ही बघू शकता, आम्ही आता चालवतोच आहे. हा, आता ही बघा, मला वाटतं ही एवढं जर एक सारा खुरपायला दिवसाला एक बाय लागली असती का नाही, का दिवसभर बी झालं नसतं. दिवसभर बी होत नाही, मजुराचं काय खरं नाही. आणि फक्त ही 5 मिनिटं आम्ही या प्लॉटवर असेल तर ही 8 इंचाची सुद्धा पास आम्ही या ठिकाणी बनवलेली आहे. म्हणजे हरभरा जे असतो ना आता, त्या हरभरा एकदम जवळ पेरलेला असतो शेतकरी बांधवांना. मग त्यासाठी आपल्याला ही 8 इंची पास शेतकरी बांधवांना आपण देतो, कमी अंतराच्या पिकासाठी. हा, कमी अंतरासाठी ही पास पण आहे. दुसरी गोष्ट, ही रेझर कशासाठी सांग. हा, ही रेझर जे आहे ते छोटस, आता शेतकऱ्याला मकाला वगैरे जर माती लावायची असेल तर त्या कामासाठी हे उपयोगी पडतंय तुम्हाला. आणि छोटीशी अशी कामं भरपूर होते त्याच्यामुळं. हा, आता दुसरे एक मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जी ऊसाचे माझे शेतकरी बांधव आहेत, ऊस बागायतदार, त्यांच्यासाठी हा जो रेझर आहे, ह्या रेझरचा एक जर भाग हा कट केला आणि ह्या बाजूला जर असा बसवला तर तुम्हाला बाळभर म्हणून जो प्रकार असतो, बाळभर, तर तो सुद्धा तुम्हाला ह्या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून एक नंबर खत टाकायचं ऊसाला. आणि त्यानंतर हा जो रेझर आहे तो पण आम्ही नवीन डेव्हलप करतोय, नवीन व्हिडिओ त्याच्यावर आम्ही बनवू. तोपर्यंत या व्हिडिओला, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, ते फ्री असतं मित्रांनो. ते सबस्क्राईब नावाचं बटन आहे, कारण तुम्हाला वेगळे व्हिडिओ नाहीत, ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ जे येतात ते खास करून शेतीविषयक असणारे अवजारांचे आणि शेतीला लागणाऱ्या गरजेच्या अवजारांचे व्हिडिओ आम्ही या चॅनलवर टाकत असतो. तुम्ही खरेदी करा न करा, परंतु चॅनलला सबस्क्राईब करा, मी जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे नवनवीन व्हिडिओ येत राहतील. आता बघा, या ठिकाणी बिअरिंग आपण कसली वापरली. उभा राहा, पाय फक्त आत जाऊ दे ना, मी करतो बरोबर. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी रोहन उभा राहिलाय आणि आपण हळूहळू का होईना पण रोहनचं वजन ते पुढे नेतंय का बघूया. मित्रांनो बघा, या ठिकाणी ही किती जमीन उकरलेली आहे तुम्ही बघू शकता बघा. तर हे आहे 4 स्ट्रोक की कमाल. तर अशा पद्धतीनं हे कोळपणी यंत्र आहे आणि सहज जर चालवायचं म्हणलं तर मित्रांनो अशा पद्धतीनं कोळपणी खरेदी करायचं असेल तर नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूरला भेट द्या. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. मला द्या म्हणजे तुमच्या आवडीनं. तर मित्रांनो आपण ह्यांना हे मोठा क्रँक या ठिकाणी टाकलेला आहे आणि जेणेकरून त्याचा RPM कमी होतं. आणि हेवी कोळप तुम्ही मार्केटमध्ये जेवढी कोळपी बघत असाल त्याच्यामध्ये ह्या कोळप्याला 50 वर्ष काय होणार नाही, म्हणजे ह्या चेशीला, म्हणजे एवढं हेवी कोळप आपण बनवलेलं आहे. आणि हे चाक आपण 5 इंचांचं जाड टाकलेलं आहे. त्याचबरोबर ह्याला जे अवजार देतो आपण ते अवजार मला या ठिकाणी दाखवतो बघा. तर या ठिकाणी हे रेझर दिलेलं आहे, त्यानंतर हे बॅलन्स व्हील दिलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना काय होतं की एखादा जर आपण पास जोडली तर एक पास खालीन तर चालवतात, नाही तर वरून तर पळवतात. मग हे बॅलन्स व्हील जेणेकरून असं दिलेलं आहे की ते व्यवस्थित चाललं पाहिजे कोळप. म्हणूनसाठी हे वेट बघा किती आहे,
म्हणजे असं ही 2 चाकं आपण दिलेलं आहे. एकदम हेवी साहित्य, हे रेझर वगैरे, अशी पास, हे फन आणि ही पास, अशी 3 अवजारं. हे बॅलन्स व्हील ह्या ठिकाणी इथं बसतं आणि 4 स्ट्रोक असणारं हे